सॉरी सॉरी, आम्ही शब्द मागे घेतो, पण तुम्ही आम्हाला मदत करा. याचे एक्स्ट्रा पैसे लागतील. ठीक आहे, आम्ही तुम्हाला 10 रुपये जास्ती देऊ. एवढे? तुम्हाला काय मी हॉटेलमधले वेटर वाटलो काय? वील टेक 10,000 ईच. कळलेलं नाही त्यांना. 10,000 प्रत्येकी. काय टक्कल कोट बरायच ना? मारा सालेला. सुरू केलं, मरता येत एकमेकाला काय मारताय? चला मारा. घोडा परवडला. सॉरी जास्त वळवळ करतो काय? आय लव्ह यू. बारे बारे मारेला मार मार मार. काय मारलं? मार. काय झिम्मा खेळतो काय? आता पाहिजे बरोबर. त्याला मार नाही. टाकल्या तू, टाकल्या मी, टाकल्या. हे बघ मला केस झाले. कुठे कुठे दिवाणजी, यांना ताबडतोब बेड्याच्या इस्पितळात नेऊन टाका. चला चंद्रकांत शेठ, आपण डॉक्टरकडे जाऊया. चला. तुमचं इकडचं काम आता संपलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच. हा, तुम्ही ताबडतोब मुंबईला जा. आमचे पैसे मिळाल्याशिवाय मी बिलकुल जाणार नाही. मिळतील, दिवाणजी तुम्हाला देतील, पण इथं नाही, मुंबईला गेल्यावर. जातो आम्ही.
काय म्हणालात? तुम्हाला सरळ मुंबईला जायला सांगितलं होतं ना, मग इथं कशाला आलात? अरे वा, आमच्याच घरात कशाला आलो हे आम्हाला विचारणारे तुम्ही कोण? व्हॉट डू यू मीन? या बंगल्याचे मालक होतो आम्ही. ओ शहाणे, आम्ही मालक आहोत म्हटल्यावर कोणी मालक होत नसतो. चला 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 गेट आउट. आणि नाही गेलात ना तर ठक्के मारून बाहेर काढू. यू गेट दॅट स्ट्रेट. सापासारखे उलटू पाहता. हा सरळ सरळ विश्वासघात आहे. दिवाणजी, आता डोक्यातून मेंदू उडून गेल्यासारखं काय बघताय? नाही म्हणजे माझा थोडासा आधी गोंधळ झाला होता, पण आता मात्र माझी अगदी खात्री पटली. हा निर्भय शेठ. अहो दिवाणजी, तुम्ही भांग प्यालात की गांजा उडलात? अहो मी निर्भय शेठ आहे. बरोबर आहे बरोबर आहे. हो बरोबर. ते पैसे मागायला आले, देऊन टाका त्यांचे पैसे आणि हाकून द्या त्यांना. चला. हे घ्या दिवाणजी. नाही 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 नाही, हे घ्या दिवाणजी. हे घ्या. दिवाणजी, तुम्हाला धड माणसं सुद्धा ओळखता येत नाहीत. अहो फुटपाथवरचे मवाली आहेत ते. हो हो, काय करता रंडी बैलासारखे? ताबडतोब पोलिसाला फोन करून ताब्यात द्यायला. हा तेच सांगणार होतो मी. या दोघांना जेलची हवा घायला पाठवा. आमची सोंग घेऊन आमचंच घर लुबाडायला बघताय. तुम्ही इतके निर्जीने हलकट असं वाटलं नव्हतं. ए शिवाय कशाला देतोय? पोलिसांना बोलव आणि सिद्ध कर की तुम्ही दोघं अभय आणि निर्भय आहात ते. दिवाणजी, कसला आरडाओरडा चाललाय? कोण आहे ती माणसं? अगं माई, मी निर्भय नाही का? तुझा नातू. ए भूपाल, या फुटपाथ नाही मामायचा दंगा कराया. तरी मी तुला सांगत होते दुसऱ्याचा सॉंग घेऊ नका म्हणून. चल चल मामा. मी भूपाल नाहीये, मी निर्भय आहे. हा पप्पा 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 बघा ना, माझी बावली सारखी रडते. नवा फ्रॉक पाहिजे म्हणून हट्ट धरत बसली. त्यासाठी असे तोंड करायला काय झालं तुला? आपण तिच्यासाठी नवीन फ्रॉक आणूया. हा बेटा. पप्पा पप्पा, ही माणसं कोण आहेत? अभय काका आणि तुमच्यासारखी दिसणारी? अगं मी तुझा पप्पा आहे आणि हा अभय काका. ही माणसं खोटी आहेत. चुप, तूच खोटं बोलतो. पप्पा असता तर तू मला चॉकलेट दिलं असतं. पप्पा, मी बावलीला झोपवते. कार्टी खूप त्रास देते. कार्टीत लाच देते माझ्या बाबाला. तू झोपव जा, जा बघू जा. पळ 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 लवकर जा. प्रमिला, तू तरी कोण आपण? मी ओळखत नाही तुम्हाला. आणि असं ओळख नसताना अगं तुका करायला शरम नाही वाटत? नंदिनी, नाव घेऊ नकोस माझं. तुला अभय समजून मुळीच फसणार नाही मी. काय चाललंय सगळं हे माई? अगं एवढी म्हातारी झाली तरी तू अजून अक्कल कशी नाही? अगं घराण्याची लाज अब्रू याची काही चाड राख. अगं मीच खरं अभय. हा निर्भय दादा आहे. तू कला पण घेत. अगं सगळ्यांची शपथ घेऊन तुला सांगतो की आम्हीच खरं. अगं तुला एवढं कसं कळत नाही? आम्हाला आयुष्यातून उठवण्याचा आणि आमची इस्टेट लुबाडण्याचा यांचा डाव आहे. अरे तुमच्या इस्टेटीचा लोभ असता तर माईना आणि प्रमिला ताईंना आम्ही कधीच खरं सांगितलं नसतं. आम्ही कोण आहोत, इथं कसे आलो आणि का राहिलो याचा खुलासा आम्ही तुम्ही यायच्या आधीच केलाय आणि त्याबद्दल आम्ही त्यांची माफी मागितली. तुमची अघोरी योजना फसली तर आमच्या प्राणाऐवजी तुमची इस्टेट जाऊ शकते हे कळलं ना तुम्हाला? आणि त्यासाठीच तुम्हाला ओळख न देण्याचं नाटक आम्हा सर्वांना करावं लागलं. गरीबाकडे अन्न विकत घ्यायला पैसा नसतो. तुमच्याकडे इतका पैसा आहे तर तुम्ही आमचे प्राण विकत घेतलेत. मायेच्या माणसासाठी स्वतःचे प्राण द्यावेत, पण स्वतःसाठी दुसऱ्याच्या प्राणाचा उपयोग करू नये. त्यांना माया या शब्दाची ओळख आहे कुठं? नाहीतर मी इतका जीव लावून सुद्धा माझ्याशी असे तुसडेपणानं वागले नसते. अरे आपल्या बायकोला मुलीला सुद्धा कधी मायेनं वागवलं नाही त्यांनी. मी फक्त पाळलेल्या कुत्र्याप्रमाणे हुकुमाची ताबेदार होते यांच्या. देवाची कृपा आणि आमचं नशीब थोर. ही रस्त्यावरची पोरं असून सुद्धा चांगली निघाली. या माणसाने चुकून सुद्धा माझ्या अंगाला हात लावला नाही. सतत मला टाळत राहिला. नाहीतर तो काही करू शकला असता. तुमच्या घराण्याची आबरू तुम्ही नाही यांनी वाचवली. माई, या दोघांना वाचवायचं होतं ते वाचवलं. आमचं काम झालं, आम्ही जातो. हे घ्या तुमचे पैसे. मुंबईला पाठवणारच होतो. ठेवा ठेवा तुमच्याकडेच. दुसऱ्या कोणाचा जीव विकत घ्यायला उपयोगी पडतील. त्याचं आता महत्व आम्हाला राहिलेलं नाही दिवाणजी. पण गेल्या 1.5 महिन्यात माईनी जी आम्हाला आईसारखी माया दिली आणि अमृताने जो प्रेमाचा वर्षाव केला त्याचं ऋण 2 लाखापेक्षा फार मोठं आहे दिवाणजी. पैसा काय केव्हाही मिळेल, पण आमच्यासारख्या अनाथांना घरानं दिलेली माईची सावली आम्हाला आयुष्यभर पुरेल. माई, आम्ही निघतो. आम्हाला फक्त आशीर्वाद दे. देव तुमचं भलं करू. अरे तुम्ही ना नात्याचे न गोत्याचे, पण मला मायेनं जिंकलत. आता या घरातून तुम्हाला रिकाम्या हाताने नाही जाता येणार. नाही नाही माई, तुला आम्ही खरं सांगतो, आम्हाला ते पैसे नकोत. अरे ते पैसे नका घेऊ, पण तुमचं पुढचं आयुष्य रस्त्यावरती गेलेलं मला आवडणार नाही. तुम्ही चांगली मुलं आहात. तुमचं पुढचं आयुष्य चांगलंच केलं पाहिजे. प्रमिला, या पैशाला यशाचा सुगंध आहे. अरे घ्या,
हे बघा, तुमच्या नवीन आयुष्याला हातभार लागावा अशी माझी तुमची आजी नसलेल्या आजीची इच्छा आहे. अरे घ्या, अरे घ्या, नाही म्हणू नका. घे गोपाल, पैसे घ्यायचं ते माईसाहेबांचा आशीर्वाद म्हणून. थांबा माईसाहेब, मला एक घोटाळा निस्तरायचा आहे. घोटाळा? नंदिनीकडून मला सर्व प्रकार समजला. कैलास इथं अभय म्हणून असताना ती त्याच्या प्रेमात पडली हे देखील तिने मला अगदी प्रामाणिकपणे सांगितलं. त्यासाठी तुम्ही तिला आणि मला क्षमा करा आणि तुम्ही या बदललेल्या परिस्थितीला मान्यता द्या. अभय, तू मला कधीच आवडला नाहीस. ज्या माणसावर मी प्रेम करते त्याच्याशीच मी लग्न करीन. माझी मुळीच हरकत नाही. माईसाहेब, भोपाल आणि कैलासच्या साखरपुड्याची सगळी तयारी आमच्या बंगल्यावर केली, तेव्हा तुम्ही सर्वांनी तिथे यायचं. चला रे. पप्पा, 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 माझ्या बाहुलीला नवा ड्रेस शिवला. पप्पा, तुमच्यासारखी दिसणारी ती खोटी माणसं गेली. हा बेटा, गेली. बरं झालं, नाही तर मी, मम्मी आणि माई फसलो असतो.